वेलकम बॅक टू ब्लॉग एक्सप्लोरेशन्स. सो आपला नवीन मेंबर आहे ब्लॉग एक्सप्लोरेशन्समध्ये. सो बेसिकली हा न्यू व्हिडिओ आहे आणि आम्ही लास्ट इयर ट्रेकिंग केलेली आणि आता आम्ही पुन्हा ट्रेकिंग केली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा तुम्ही, म्हणजे आता कंटिन्यू होणार आहे तो व्हिडिओ. सो लेट्स सी. तर इथे आता आमची जेवणाची तयारी चालू झालेली आहे. हे आमचे दोन शेफ आयुष शिर्के आणि रोहित शिर्के. हाय हाय. काय आहे पाहू शकता, चिकन हे चुकीचं आणलेलं आहे कोणीतरी. आमच्या कॅमेरामॅननी जे चिकन आणलेलं आहे पाव किलोच्या नावावरती त्याला चिकनवाल्याने येडा बनवलेला आहे आणि फक्त नंतर बोल पहिला आहे तो झाड लागलं. पाहू शकता तुम्ही असं या ठिकाणी इकडे चिकन आम्ही रेसिपी करणार होतो तुम्हाला, याकणी पुलाव. दुसरे शेफ चाललेत दुसऱ्या कामाला. रोहित या लवकर. पहिली पेस्ट टाक, ह्याच्यावर नको टाकू. पहिली पेस्ट चिपकू दे. कुठे गेला? तर आमची अद्रक लसूण पेस्ट जाते. कसला आवाज येतोय. बस बस बस. कुकर छोटी आहे. काय छोटा आहे कुकर? 2 वाटी घेतो. ठीक आहे, ही कुकर छोटी आहे. पप्पांचा फोन येतोय बघ. सो याकनी पुलाव इज रेडी. चला आता खोलून बघूया की काय विषय काय झालाय, कसा झालाय, काय विषय आहे मेन तो. अरे पाणी भाजलं गे. बापरे, याकनी पुलाव झालेला आहे. कसा झाला रे? कसा काहीतरी पण झालेला आहे. एकदम छान झालेला आहे. ओ माय गॉड. हा जरा ढवळ, आता जरा ढवळ. आमच्याला पहिले हवा निघू दे ना, तर मग असं गिजगिजीत होईल. दुसऱ्या साईडलाच आमची चहा बनते. दुसऱ्या साईडला आमची मस्त चहा होणार आहे आलं टाकून. त्याला बाहेर काढूया. चला तर टेस्ट करून सांगा कसं झालंय ते. सांग काय आलं. थोडंसं मीठ कमी आहे पण बरोबर झालंय. मसाले वगैरे सगळं बरोबर पडलेलं आहे आणि फर्स्ट टाइम बनवलेली आहे आणि पहिल्यांदा अशी बिर्याणीचा एकदम फ्लेवर एकदम. याकनी पुलाव, सॉरी हा. बिर्याणी मसाला टाकून याकनी पुलाव थोडा खालती आहे पण ते तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे खाताना दिसेल तुम्हाला चिकन कुठे आहे ते. पण माझा प्रश्न तर आहे की आपण याला काढून स्टोअर कुठे ठेवायचं? ठेवणार कुठे? घेऊन कसं जाणार? कुकर आपण घेऊन जाणार आहोत. कुकर घेऊन जाणार. कसा दाखव जरा. डायरेक्ट लावायचं, डायरेक्ट कुकर घ्यायची, बॅगेत टाकायची कुकर आणि चला. लॅपटॉपची बॅग असते ना, लॅपटॉपच्या बॅगेमध्ये. ठीक आहे, आपण आता डायरेक्ट डोंगरावर भेटू. चला तर आपली बिर्याणी. ओ याकणी. हा रे याकणी मोठी याकणी. चिकनचे पीस नाही दिसत रे. तू आणलेस काय? आणले तुम्ही. हा मस्त झालं. पाहू शकता तुम्ही. अरे मस्त झाली. वरती बसत तशी वाटत होती बघायला. रोहित पप्पाने काय आणले नाही काय? बाटलीमध्ये चाय भरायची असेल तर हे बघ. सही आहे रे. बघू. हे बघा तुम्ही, माझे याकडे बघू शकता. मरत का काय मी. मस्त एकदम. आता हे खायची वरती जाऊन, पण पीस करत नाही. तिला घेऊन कसं जायचं तेवढं सांग मला. पीस ते बघू. माझा भाव पीस भेटला. टॉप वरती काय एकदम. आता आपण हा स्टोर करायचा टिफिन वगैरे मध्ये आणि घेऊन जायचं. ती बॅग तूच कॅरी करणार आहेस. चल आता आमची स्टोरिंग चालू आहे. स्टोरिंग कमी आणि वाजवणं जास्त. सो गाईज आता आम्ही निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनसाठी.
पाहू शकता. ते वरती जायला तू Hello ना? guys, so समजलं we are playing with our lives and ठीक आहे. बोल actually content बना रहे हैं हम and you can see वो पेड़ दिख रहे हैं आपको. नाही दिसणार. Okay, no worries. Okay. तो जिंदगी ना मिलेगी दोबारा. येस येस. तो हम चढ़ने वाले हैं टेपरी. टेपरी मीन्स टॉप ऑफ द माउंटेन. तीर्थात जाय. आरामात लागणार. फॅमिली फ्रेंडली. सॉरी फॅमिली फ्रेंडली. काय झालं आता बोलून. इमोशन आले माझे बाहेर. कट करा लागला. कट करा आता. कट. ठीक आहे. एडिटर कोण आहे तसं आपलं? मीच आहे. मला आता बीबी करायला लागेल. असू दे हे तर असू दे. चालू असलं का टेक बोल फक्त. टेक. तो आपण तिकडे चाललोय ना. तिकडे दिसत पण नाही ते माहिती एवढं वरती आहे. येस. आम्हाला इकडून ऑलमोस्ट 15.5 तास लागतील जायला. उतरताना लवकर येणार कारण डायरेक्ट उडी मारायची. अमेझॉन के घेणे. तो तुम्ही चारों तरफ कोहरा ही कोहरा. तुम्ही पाहिला असणार ते काय बायल्या? मिशन इम्पॉसिबल मधलं तो माहिती आहे ना स्टंट त्याच्यात. मी बायल्या बोललोय भाई. नको कट कर तू. कट कर तू. कुठून येतील तू? दे फोन दे. येईन मी. कॅमेरामॅन आहे या. सरकलो. कॅमेरामॅन नेवर डाईज. येस. सो आता आमची प्लॅनिंग चालू आहे वरती कसं जायचं. ए यार गेल्या व्हिडिओचं नाही यार प्लॅनिंग करा. एकदा पडलं म्हणून सारखं बोलतात. आधी फाटलेला दिसला आम्हाला. सो इकडून आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे. ते मंदिर आहे इकडे आणि आपल्याला मग इकडून सरळ जाऊन नंतर डोंगरावरती चढायचं. सो बेसिकली आता हळूहळू आपण ट्रॅकिंग सुरुवात करणार आहोत. आपले कॅमेरामॅन रोहन शिर्के पण आहेत. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट अवर ट्रॅकिंग. हळूहळू वरती बघूया. ठीक आहे. आत्ता जस्ट आम्ही चढायचं स्टार्ट केलं आहे आणि खूप असे प्रॉब्लेम्स नाही आलेत. फक्त आमच्या रोहितला थोडासा हे काय आहे हे रॉंगटनचं हे बांधलंय तारा बांधल्यात रॉंगटनच्या. कुठून पण ब्लेड येला. काय वाटतं तुला रोहन? काय बोलतो? ब्लेड येतील. ओके. डिमन स्लेअर. डिमन स्लेअर हेच बाकी राहिलेलं आहे. डिमन स्लेअर काय बोलायचं ना. मी बघतो डिमन स्लेअरच्या. कुठले सीझन बघितलं समजलं का? काय बोलतोय? सर्व सीझन बघितलंय. तू माझ्या चॅनलवरती प्रमोशन नको करू. पैसे भेटेल मला त्यासाठी. तुम्ही 1 रुपया नाही देत मला. एवढे कष्ट करतो मी तुमचे व्हिडिओ काढतो. पाहू शकता तुम्ही. ए रोहित पिछे देख. असं तोंड असं जरा ह्या प्रकारे तोंड पण खोलावे. हा हा स्क्रिप्ट आहे वरती आहे पण पाण्याचं बोल पाहिजे. मेन थिंग पाणी आणलं नाही आम्ही. तुम्ही बघू शकता आपल्या इथे हा इथे क्लॉक टॉवर आहे. क्लॉक टावर. हा क्लॉक टॉवरच नाव आहे त्याचं. पण क्लॉक कुठे आहे त्याला? अगोदर हे क्लॉक सायलेंट माणसांवरती लक्ष ठेवण्यासाठी सर्व ठेवण्यासाठी कोण काय करतोय की कोण काय झाडे झुड्यामध्ये आहे झाडाझुडा हलतायत तर काय हे सगळं काही चेक करण्यासाठी हे बांधलेलं होतं. येस. सो आता तसं असं काय उपयोग नाहीये. दोन रस्ते आहेत. तुम्ही बघू शकता. बघ नको ते वरती नको चढायला बोलते हालतंय. पडशील उगाच.
नको नको 100 किलोचा आहेस तू, आम्हाला कोणालाच उचलायचं आम्हाला नाही रे. हालतंय काय ते? हा पडणार आहे. रोहित हालतंय ते? अजिबात नाही. जाऊया मग. हा पडणार आहे. लेट्स सी ना. अरे ते डोंगळे आहेत. येतोय येतोय. थोडं हलतंय. पकड. माकड पोहोचलंय आधी ते बघा. फ्रंट कॅमेरा ऑन आहे. आम्ही दोघं अशा प्रकारे आपण इथं क्लॉक टॉवरच्या वरती आलेलो आहे. अरे याला जंग लागलाय. तेच म्हणतो. बाप रे, हे रिस्की आहे रोहित. बघू शकता आपण तिकडे तिकडे बघ. खूप असं आम्ही वरती आहोत आणि हे पण खूप उंच आहे. अशा प्रकारे आमचे दर टायमाला पडित कार्य करतात. वरती पकड रोहन, वरती पकड. हा मी इकडे उभा राहतो, तू ये वरती ये. बंद झालं भाई. ठीक आहे. सो आता जसं आपण चालू केलं. टाइम किती झाला? 5:30 वाजले असतील ना. 5:30 वाजलेत नाही. आम्ही आताशे 5% पण नाही चढलो. सावकाशी आम्ही अजून 5% पण नाही चढलो आणि आम्हाला वरती तिकडे जायचं. अजून आपल्याला 90 डिग्री वरती जायचं आहे. येस. तर आपल्याला माहिती पडलं 90 डिग्री तुम्ही बघू शकता. पावसामुळे 4 दिवसात आधी जंगले दोन चौघजण एकत्र खाली जाऊ. बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू. फोटो काढायला पूर्ण जंगलाचा व तुम्हाला मी खालची बाजू तरी दाखवतो. पडलो तर डायरेक्ट ढगात. जन्नतचे दरवाजे आपल्यासाठी उघडे होतील. हे पाणी याच्यात जाऊन जाऊन आम्ही सर्व खाली उतरलो आहोत आणि आता पुढे आमचे सर्वात पहिले पडिक कार्यकर्ता पडिक कार्यकर्ता रोहन शिर्के पडिक कार्यकर्ता ते आमचे पुढे आहेत. तो त्याच्या पाठीस आपले नवीन सदस्य मंथन जाधव. प्लीज प्रेझेंटी लावा. मंथन जाधव ते थोडे शाय आहेत पण चालतंय. सध्या कसं आपला फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. तर फॅमिली फ्रेंडली तर आपण काही असे तिकडे गलिच्छ शब्दांचा वापर नाही करणार. म्हटलं सांभाळून जावा. गलीचे शब्द अजिबात वापरायचे नसतात आणि सर्वात जास्त जो वापरणारा व्यक्ती आहे तोच हे बोलतोय. तर अजून एक वीर आहे ती बघ. वीर नाही ती, मग काय तो बुंदा आहे झाडाचा. अरे हा रे, म्हणतो ना मला तर वाटतं आपण तिकडे चाललो. आपण खाली जातो. हा खाली जातोय ना इथे. तेच बोल, त्या साईडने आपण खाली जाणार. तुम्ही कुठून गेलात आधी? का माहिती नाही. इथून चाल जाऊन बघू. वरती जायचा रस्ता. तिकडनं आलो आपण. ते खाली जाते दादा. रोहन तू गो गोवा गॉन बघितलंस? गो गोवा गॉन सैफ अलीचा मूवी आहे. हा असंच एक आयलंडवर जातो आणि तिकडे झॉम्बीज नंतर येतात. यायला समजलं ना असं ती ओली फिलिंग येते. पण रोहित झॉम्बी आलं तर काय मजा येईल ना. कुटायची आहे का एकाला. हे आपण तर खालीच चाललो. हे काय पूर्ण आपण स्लोपच्या खालती आहोत आपण. नाही ह्या रस्त्याने जायचं. जाऊया. ह्या रस्त्याने जायचं. ओके. रस्ता भटकतोय आपण थोडासा असो. चकवा लागलेला आहे आम्हाला. चकवा लागलेला आहे. विरारच्या डॅमवरती आम्हाला चकवा लागलाय. येस. पण काही नाही. चकवा हा सकाळी निघतो. सो तोपर्यंत फक्त कंट्रोल करायचा आहे. वकील बाबा धावत येईल. वकील बाबा लुंगी वरती करेल. वकील बाबा तुमच्या चिकन पाव इल्लो. वकील बाबांच्या
कशा बाबा यायचा धावत धावत मानवर चढायचा माझ्या. काय रे लेका इलो इलो लेका असं काय बोलतोस? इलो तो सध्या आम्ही चालतोय. आमचा जो लीडर आहे रोहन शिर्के, आम्हाला नाही पण त्याला चकवा लागल्यावर वाटतोय. कार्यकर्ता तो कधी पडणार गायब होणार ते काय माहिती नाही. आपलं गॅरंटी नाही देऊ शकत. हा. म्हणून त्याला नाव हे पडीक कार्यकर्ता म्हणून ठेवलेलं आहे. इग्नोर करा इग्नोर. काय नाही बघूया आता पुढे कंटिन्यू करूया. अजून कुठे कसे चाललोय ते. रोहित पानं घालतायत. जनावर निघायचं. जनावर तर असणार इकडे खूप. जनावर तर असणारच म्हणून तर शूज घालून आलोय. नाव वाचलाच का ते विषारी फूल आहे. हा काय बोलतो? विषारी फूल आहे ते. अगं बाई. सो त्याला प्लीज हात नका लावू. बरोबर. येस. सो मला असं वाटतंय की आमचा पूर्ण वेळ चकव्यातच जाणार आहे. चकवा हा लागलेलाच आहे आम्हाला. कारण लागलेला आहे. आम्ही मगाचपासून गेली 15 मिनिटं आम्ही कंटिन्यू चालतोय आणि सेम रस्ता आहे. गोल 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 गोल. जर आम्ही नाही चकवा सुटला चकवा सुटला चकवा सुटला. फायनली इथून जाऊया वरनं जाऊया इथून जाऊया. अरे हे ते नदीची वाट आहे ती. चकवा सुटलाय पण रस्ताच नाही माहिती कुठे जायचं. पण अडचण आलेली आहे. काय हे ते काय डायलॉग काय होता तो फरांचा? कुठचा? जिंदगी जीना है तो तुम्हें चलना होगा. काहीतरी हाय मी विसरलो. एक खेकडा हे बघा. खेकडा बघा. पिल्लू खेकडा कुठे आहे? दिसतच नाही. तो याच्यात गेला पानांमध्ये. आता आम्हाला ही वाट भेटली आहे. इकडून आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्याला इकडून असं वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर तिकडे आपल्याला यखनी पुलाव खायचा आहे. चला चला चकवा सुटला चकवा सुटला. चकवा सुटलेला आहे या ठिकाणी. फायनली चकवा सुटलेला आहे आणि पण वरच्या रस्त्याला जात आहोत थेट. साऱ्या ज्या डिफिकल्टीज आहेत त्या आपल्याला इकडून येणार आहोत. कारण आणि आमच्या पडीक कार्यकर्त्यांनी स्वतःकडे दाखव पडीक कार्यकर्त्यांनी पायामध्ये फ्लॉप घालून ट्रेकिंगला येण्याचं. सो बेसिकली तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असणार. आमचा ट्रॅकिंग त्याच्यात हा पल्ला होता. हा पुन्हा पल्लाचे चान्सेस आहेत. तर आपण बघूया किती चान्सेस होत आहे का. बघूया काय होतंय ते. जेवढे शॉर्ट्स काढलेत ना तेवढे डिलीट करेन समजलं का. नाहीतर काय. हा पल्लाच नाही. व्हिडिओ काढता इथे तुम्ही बघू शकता एकदम स्लोप आला आहे. चढाण आहे. पाऊस पण आला आहे. आता गडगडतोय खूप. हा हा स्लिप होत आहे. इकडनं रस्ता इकडनं देत आहे. ऍक्च्युली हा राव असा हा स्पॉट राव. व्हिडिओ घे. बघू शकता तुम्ही वरती चढतोय आम्ही आता. बरं झालं सोनूला नाही तर काय. इकडून व्ह्यू बघा वाटतं. चल का नाही. बापरे
हा सगळं चांगलं चांगलं काढताय वर बघताय पडता पडता वाचलो. कष्ट आहे तुमच्यासाठी. फक्त एकच गोष्ट करायची आहे, लाईक शेअर आणि आयुष दादा आणि सबस्क्राईब करा. दादा काय करायचंय? सबस्क्राईब करा. आम्ही हरवलोय. आम्ही बघू शकता खूप ओव्हरऑल नियर टू 90 डिग्री स्लोप आहे, पाहू शकता तुम्ही. आणि वी डोंट नो की आम्ही कुठे चाललो आहेत. त्यात पाऊस पण हलका हलका चालू झाला आहे आणि ते दोघे गेलेत पुढे, जर दिसत असेल तुम्हाला. सो आता आम्ही पण चढतोय, पण मी शूट नाही करू शकत आहे कारण चढायला मला इश्यू होत आहेत. सो बघूया, जसं जसं टाईम भेटेल तसं मी शूट करत जाईन. केस बरं होईल. खराब झाले अशा प्रकारे खरंच. आणि माहिती पण नाही आम्ही कुठे चाललोय काय नाही. आता फक्त वरती जायचं, बघूया कुठे काय भेटतं. सो आम्ही आता रस्ता भटकलो आहोत. अनफॉर्च्युनेटली आम्हाला वरती काहीच तुम्ही बघू शकता कोणती वाट अशी दिसत नाही आहे वरती जायला. आणि ऑल अराउंड फक्त ते काढ इकडे बस. कुठे तुम्ही दोघं दिसतच नाही बघा, हे पाहू शकता. सो वी डिसाइडेड. एक सेकंड मला रस्ता समजला. चल वरती जायचंय. समजलं मला. खाली जायचंय की वरती? काय रे, खाली जायचं की वरती? राईट साईडने खालती उतरायचं. सो आता मला खाली उतरावं लागणार आहे बिकॉज 6 वाजलेत आणि पाऊस वाढतच चाललाय. सो हा उतरूया. रोहन कुठे आहे? पण रोहन आरामात आहे. अनफॉर्च्युनेटली खालती उतरावं लागतंय आम्हाला. लेट्स सी पुढे काय होत आहे. खूप वरती आहोत आम्ही आणि हा स्लोप लिटरली बोलू शकता तुम्ही 90 डिग्री आहे, कारण ह्या झाडांच्या ज्या साईडला ते वाकले आहेत त्याच्यानेच तुम्ही अंदाजा लावू शकता. सो जिंदगी ना मिलेगी दोबारा रियल होत आहे. सो रोहन पण आहे तिकडे आणि मी पडता पडता वाचलोय. आणि राईट साईडला आपण नाही जाऊ शकत रोहित. आलं खूप कठीण आहे असं खाली जायला. बापरे, एकदा ट्राय करून बघू. चल हे तुम्हाला पण बैलाचं ते असं ते हा येतोय ना, मला राईट साईडने येतोय. मला वाटतं इथं कुठलं तरी भूत आहे. अरे हो काय, मला तरी असं वाटतं आपण बॅक साईडला आलोय. समजलं काय? कारण स्विमिंग पूल पण नाही दिसत आहे आपला. कुठे? लेफ्ट साईडला आहे तो. वी जस्ट लॉस्ट. काय बोलतोय? बाबा तिकडून आहे काय बघ. नाही आपण नाही जाऊ शकत तिकडून. इथून नाही उतरू शकत. रिटर्न उतरू शकतो. हो मी येऊ पुढे. चला काय, आम्ही डोंगराच्या मध्ये आहोत. पाऊस पडतोय, माहिती नाही कुठे आहोत. किती वेळ लागला आपल्याला अर्धा तास. नाही वरती कसं जायचं नाही खालती कसं जायचं माहिती आहे. आणि आम्ही 5च्या साईडने आलो आणि आम्ही आयडिया काढले की आम्ही चाय पिऊया. तो हे चायची कप निघत आहेत आणि वरतून धाव म्हणजे पाऊस पडतोय. कॅमेरामध्ये दिसत नाही पण पाऊस पडतोय. सो 90 डिग्री तो वाटतोय रे. तो नसणार, तो नाहीच आहे. आपण एवढं लांबून कसं येऊ चिखल डोंगरी, ती शकतो? चिखल डोंगरी. ठीक आहे. चाय. हॅलो, हालत आमची इथे खूप बेकार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कुठे आहोत का माहिती नाही, काय नाही. पाऊस जोरात आला. जोरात पाऊस आलाय.
कॅमेरा ओला होतोय रोहित. आणि आम्ही चाय पितोय. चला हळू हळू. हा आम्ही गेली 2 तास उतरतोय. चढायला 1-1.5 तास उतरताना तर अजून डेंजरस झालंय. खूप पाऊस पडतोय बघू शकता. छत्री आहे आणि मी असं स्थिर जमीन पकडून असा उभा राहिलोय. आणि लिटरली आता मी व्लॉगिंग नाही करू शकत कारण उतार खूप आहे. खूप पाऊस पडतो. खूप म्हणजे खूप. पाहू शकता तुम्ही. सो आय कुडंट अजून व्लॉगिंग नाही होणार माझ्याशी. सो बाय बाय. जर केली तर बघूया करूयात. टिल देन बाय बाय. तर भर पावसामध्ये बघू शकता आम्ही तिकडून खालती आलोय. कुठून खालच्या दाखव. खालती वर दाखव. खूप वरून आलोय. टोक अजूनपर्यंत तो टोक दिसत नाही. पाऊस अजून संपलेला जोरदार पाऊस पडल्यामुळे व संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आपण लवकर खाली उतरतोय. पाऊस जोरदार लागलेला आहे. पाऊस खूप जोरदार लागलेला आहे. मजा येते. मजा आली होती पण थोडं रिस्की झालेलं मामळा म्हणून उतरलो. आता आपले कॅमेरामॅन आहेत अजून करणार आहेत ते. बघूया पुढचं पुढे. वाट भेटली आम्हाला खूप तासाच्या स्ट्रगल नंतर. 1.5 तासानंतर हां बापरे. त्या साईडला आम्ही चढायला सुरुवात केलेली. आम्ही लगभग 1 तासामध्ये पोहोचलो असतो तिकडे. पण मुसळधार पावसामुळे आम्हाला काही यावं भेटलं नाही. व ते आमचे पडीक कार्यकर्ता त्यांनी आज मेन आपल्याला रस्ता शोधून दिलेला आहे. व मंथन जाधव आपले नवीन मेंबर. पण खूप खूप मजा आली आहे. हा वाला ब्लॉग आणि ही वाली ट्रॅकिंग आम्ही कधीच विसरू शकत नाही. एक नंबर होती. कारण की आम्हाला आम्ही तिकडून उतरलो खूप डिफिकल्टीच्या नंतर. आम्ही काय बघू शकता. नाही दिसत आहे. वर दिसतच नाही. आता आम्ही खालती आलो. आम्ही कुठून चढलेले सुरुवात कुठून केलेली दाखवतो. इथून आम्ही सुरुवात केली होती आणि आलो तिकडून 10 मिनिटाला. चढतोय कुठून उतरतोय कुठून. बापरे पाणी बघ किती आहे. सो फायनली आम्ही खालती आलोय. बसलोय आता. सो ह्यावेळी ती ट्रॅकिंग जरा रिस्की पण होती. जीव वाचलाय म्हणून बरं झालं. ते चौघांचा पण. आणि सुजल तू नाही आलास म्हणून बरं झालं. उगाच रडला असतास. सो फॉर नाव बाय.